सूर्यप्रकाशामध्ये सामने होत आहेत ही महत्वाची गोष्ट आहे. पंचांकडून इशारा आला लेट्स प्ले. राईट आर्म ओव्हर द विकेट. करण कडवे पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवरती खोलवर मारा आउटसाइड दी ऑफ स्टंप. ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्टंप पासून दूर जाणारा हा चेंडू होता असं पंच सांगतायत कारण पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप असं पंचांनी जरूर सांगितलंय. चेंडू डॉट डॉट बॉलने सुरुवात. करंजादेवी मात्रोळी विरुद्ध सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकार. पुढे चेंडू करण कडवेचा बागफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. ऋषिकेश राऊतला आहे ते मात्र बीट करण्यामध्ये यश मिळते. ऋषिकेश राऊत म्हटलं की अलिबाग तालुक्यातील लेदर बॉल क्रिकेट मधलं एक मोठं नाव. T20 अशा अनेक लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात त्यामध्ये त्यांनी सुद्धा शतकं झळकावली आहे. बघूया चेंडू धीम्या गतीने टाकलेला चेंडू स्लोवर वन स्वरूपाचा चेंडू. स्लोवर वन चेंडू म्हटलं की स्लोवर वन चेंडू मध्ये नवीन बऱ्याचशा गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तुम्हाला माहिती असतील परंतु स्लोवर वन चेंडू मध्ये ॲलन डोनाल्ड एम्ब्रोस व्यंकटेश प्रसाद अशी भरपूर नावं होती कारण हे सुद्धा चांगल्या रीतीने स्लोवर वन चेंडू टाकायचे. बुमरा सुद्धा चांगल्या रीतीने स्लोवर वन चेंडू टाकतोय. 3 चेंडू डॉट आलेत. ऋषिकेशने मात्र या चेंडूवरती मोठा हल्ला चढवलाय. लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर येतोय. उत्तुंग षटकार. तीन चेंडूची कसर चौथ्या चेंडूवरती षटकाराने ते मात्र ऋषिकेशने भरून काढले. राईट आर्म ओव्हर द विकेट. मारा करत असताना गोलंदाज करण. यावेळचा चेंडू खोलवर मारा. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. मनगटी वापर केलाय. चेंडू गेलाय लॉंग लेगच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. 8 धावा धावफलकावरती आली आहे. डीप मिड विकेट वाईडिश मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. षटकातील शेवटचा चेंडू ऋषिकेश साठी. डेड बॉल. गोलंदाज थोडेसे ते मात्र थांबलेत कारण थोडस रनअप मध्ये त्यांचं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. जर्सी नंबर 31 करण. यावेळचा चेंडू पुलर लेनचा होता. ऑन साइडला ऑन ड्राइव्ह मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 9 धावा धावफलकावरती. मागील सामना आपण पाहिला असाल अक्षय पाटील अक्षय मात्रे या दोन्ही फलंदाजांची आपण पाहिली तर तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळते. अलिबाग तालुक्यामध्ये अक्षय नावाचे भरपूर खेळाडू सुद्धा आहेत. अक्षय नावाची बरीच मंडळी सुद्धा आहे. साधारणतः 1990 ते साधारणतः 2000 पर्यंत म्हणजे या 10 वर्षामध्ये जन्मलेल्या मुलांची बरीचशी नावं प्रत्येक गावामध्ये अक्षय नावाची कमीत कमी मोठं गाव असेल तर 5-6 जण तरी असतात. अक्षय कुमार मुळे ठेवली असावीत. क्रिकेटमध्ये सुद्धा अक्षय नावाची खूप मंडळी आहे. विदर्भाच्या टीम मध्ये तर 4 अक्षय नावाचे खेळाडू होते. अक्षय वखरे, अक्षय कर्नेवाल, अक्षय वाडकर अशी भरपूर मंडळी होती. हषिकेश माळी माफ करा हषिकेश माळी येथे गोलंदाजी मार्क वरती. अवघ्या हषिकेश माळीची गोलंदाजी. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची सुद्धा ख्याती आहे. पहिला चेंडू हषिकेशचा टप्पा पडल्यानंतर येथे मात्र चेंडू खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. पाणबुडी पाण्याच्या खालून जाते. PNS गाझी विशाखापट्टणम वरतून येथे मात्र नक्कीच त्याला जल समाधी मिळाली. तर पाहूया चेंडू. या चेंडूवरती टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू मिडल करणं गरजेचं आहे. या मैदानावरती फलंदाजांसाठी नंदनवन मानलं जाणार हे मैदान. चेंडू मिडल करावे लागणार आहेत. चेंडू मिडल होत नाहीये. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स. 10 धावा धावफलकावरती. विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये. 8 चेंडूंचा अद्यापपर्यंत खेळ झालाय.
60-70च्या घरामध्ये धावसंख्या धावफलकावरती लावावी लागणार आहे. स्पर्धेमधलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल ना, दोन्ही संघांना या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स जरूर करावा लागणार आहे. ऋतिक थळे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू कार्पेटच्या आधारावरती क्षेत्ररक्षक ओमकार ठोंबरे काऊ कॉर्नर मध्ये तैनात होते. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. स्ट्राइक रोटेट होते. धावसंख्या 11 वरती पोहोचली. नो लॉस. करंजा देवी मातोळी षटकातील अजून 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आशिकेश माळीने या 3 चेंडूवरती अचूक मारा केलाय, भेदक मारा केलाय. ऑफ स्टंप पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, अँगल नाही ते मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, म्हणजेच आउट स्विंग मिळतोय. अँगल नाही ते मात्र लेग कट होतोय. चेंडू डॉट येतोय. धावसंख्या स्थिर 11 धावा. सुंदर गोलंदाजी. ऑफ स्टंपला पीच झाल्यानंतर चेंडू येथे बाहेर निघतोय. प्री प्लॅनिंग खेळण्याचा नक्कीच प्रयत्न आहे ऋषिकेशचा. प्री प्लॅनिंग मध्ये येथे मात्र ऋषिकेश वरती वरचं ठरतोय. चेंडू आणि बॅटचं हे युद्ध पाहूया. हृषिकेश वरचं ठरतोय की ऋषिकेश. पाहूया चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल केलाय, थोडासा टप्पा मागे घेतलाय. काय कमालीची गोलंदाजी. या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी, बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी हृषिकेशची. 2 धावा. 4 वेळेला आपण जर पाहिलं या षटकामध्ये चेंडू बॅटला सुद्धा लागलेला नाही, बॅटला सुद्धा स्पर्श झालेला नाहीये. या षटकाची कसर आता मात्र येणाऱ्या षटकांमध्ये शुभम भरून काढावी लागणार आहे. या स्पर्धेमधल्या विजेत्या संघाला मिळणार आहे तब्बल 2 लाख रुपये. खूप सारी मेहनत खऱ्या अर्थानं लीग स्पर्धांमध्ये सुद्धा घ्यावी लागते, कारण ग्रुपच्या मॅचेस जिंकाव्या लागतात. त्यानंतर क्वार्टर फायनल मध्ये सुद्धा मेहनत घ्यावी लागते. सेमी फायनल जिंकावी लागते, फायनल जिंकावी लागते. मित्रांनो, एखादी स्पर्धा जिंकणं नक्कीच खाऊ काम नाहीये. त्यामागे खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत, प्रत्येकाची मेहनत. चला पाणी घेऊन जा. तत्पूर्वी आपण ऐकूया. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. डीजे मास्टर सांगतायत आम्हाला सुद्धा संधी द्या थोडीशी. डीजे मास्टरला आम्ही संधी देतोय. ओ टू यू डीजे मास्टर. दोघे रेडी आहेत. करण कडवे वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 3रं षटक घेऊन. ऋतिक थळेचा हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, बैठक स्ट्रोक. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. खूप उशिराने येथे मात्र धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 12 धावा, 12 रन्स, 12 धावा. अजून या षटकातील काही चेंडू येणं बाकी आहे. सामना अजून भरपूर शिल्लक आहे. सागर पाटील अजून येणं बाकी आहे. ओके, हा चेंडू ऋषिकेश साठी. धीम्या गतीने टाकलेला चेंडू. चेंडूवरती टायमिंग प्रॉपर पुन्हा एकदा होत नाहीये. चेंडू बॅटवरती व्यवस्थितरित्या घेतला जात नाहीये. ते मात्र रन आउटची विकेट. पहिला हादरा बसतोय करंजा देवी मातोळी संघाला. डीजे ऋषिकेश राऊत येथे मात्र बाद झालाय. वैयक्तिक 11 धावा काढून येथे मात्र तो बाद होतोय. न्यू बॅटर मैदानावरती सागर पाटील. विध्वंसक, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं
2020 पासून त्याने नक्कीच मागे वळून पाहिलेलं नाहीये. अगदी चांगला परफॉर्मन्स अनेक मैदानांवरती ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय तोच सागर पाटील. करण कडवेचा हा चेंडू आल्या आल्या करण कडवेचा इथे मात्र कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी. मिल्खतकार संघामध्ये सुद्धा नौके काही गोलंदाज आलेले आहेत. श्रुतिक आहे, त्यानंतर करण, अखिल असे काही नवीन मंडळी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. यावेळचा चेंडू मात्र धीम्या गतीचा योग्य ठिकाणी योग्य जागेवरती येते मात्र फलंदाजाने पोहोचवलाय षटकारासाठी. पीक केला षटकाराला धावसंख्या 19 वरती. पुढील चेंडू करण कडवे. चांगली गोलंदाजी येथे करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय. सागरने येथे मात्र मोठा फटका उडवलाय 6 धावांसाठी येते सुपर डुपर षटकार. खऱ्या अर्थानं 2 षटकार आलेत. एंट्री मारल्या 25 धावा धावफलकावरती सागर 2 षटकारांच्या मदतीने 12 वरती खेळतोय. तिसरा मॅग्निफिसंट षटकार रो. जे कानमोरे आम्हाला सांगतायत की या स्पर्धेमधला लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकणारा हा 10वा फलंदाज. चांगला अपडेट, चांगलं प्राउंटिंग आमच्या समोर शुभमजी कानमोरे आणतायत. षटक क्रमांक 3 पूर्ण झाले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती लागल्या. सागर पाटीलचं मैदानावरती पोहोचणं किती गरजेचं होतं हे करंजादेवी मातोळी संघाला चांगलंच ठाऊक आहे. ऋतिक थळे ते मात्र 7 कशा प्रकारे देतोय. कारण कधी साथ मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं. कारण एकट्याने सामना जिंकता येत नाहीये. कधी मैदानावरती आपल्या साथीदार सिंगल धाव काढून देणं सुद्धा खूप गरजेचं असतं. कारण 434 धावा चेस करत असताना मखाया एंटनीने ती 1 धाव काढली आणि बाउचर स्ट्राईक वरती आला आणि तेव्हा मखाया एंटनीनेच बॅट दाखवली की आता आम्ही मॅच जिंकलो. आणि बाउचरने नक्कीच त्या चेंडूवरती चौकार लगावला आणि क्रिकेट इतिहासामधली सर्वोच्च धावसंख्या चेस झाली होती. कधी 1 धाव सुद्धा मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट ठरू शकते. ओके, हा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना यावेळचा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव मिळेल. राजकारणामध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व असतं. कारण अटल बिहारी वाजपेयी सरकार एका मताने पडलं होतं. ओके, हा चेंडू ऑफ स्टंप पासून खूप दूर टाकलेला हा चेंडू. व्हाईट बॉल आणि ते मत मित्रांनो रायगडचं होतं. सलग 2 चेंडू आहेत हे वाईट आलेत. वाईट चेंडूने ते मात्र संघाला बळकटी मिळते. 33 धावा. या चेंडूवरती मात्र कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट मधून येईल चेंडू. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
अखिल कडवे गोलंदाजीसाठी आला. वाईडने येथे मात्र त्याने सुरुवात केली. ऋतिकने येथे मात्र चौकार लगावलाय. धावसंख्या 37 वरती, 37 रन्स. ऑफ स्टंपच्या खूपच दूर येथे गोलंदाजी होते. वाईटचा इशारा पंचांकडून होते. पंचांचे हात येथे मात्र समांतर, धाव मिळते अवांतर. धावसंख्या पोहोचली आहे 38 वरती, 38 रन्स. 38 धावा धावफलकावरती. राईट आर्म राऊंड विकेट. अखिल कडवे गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज ऋतिक. ऋतिकने खेळलेला फटका डायरेक्ट हिट. येथे मात्र काम तमाम झालं असतं ऋतिकचं. डायरेक्ट हिट येथे मात्र लागली जात नाहीये. डायरेक्ट हिट मारण्यामध्ये खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा हातखंड होता. रिकी पॉन्टिंग, अँड्रू सायमन यांच्या जवळ जर अशा प्रकारचा बॉल गेला तर 3 स्टंप उडवणार. युवराज सिंग असतील, मोहम्मद कैफ असतील, सुरेश रैना असतील, हे भारतीय खेळाडू होते. रॉबिन सिंग, अजय जडेजा, रवींद्र जडेजा अशी काही नावं आहेत फिल्डिंग मधली. धावसंख्या बदल होते. 39 धावा धावफलकावरती. सागर, सागरच्या बॅट मधून फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग फटका, कॉटन बॉलचा चान्स. सेकंड अटेम्प्ट मध्ये अखिलने इथे मात्र सागरला तंबूचा रस्ता दाखवलाय. विकेट डाऊन. षटकार मारल्यानंतर एक चांगली धावसंख्या सेट केली होती. या षटकामध्ये मोठी धावसंख्या मारण्याचा जरूर प्रयत्न होता, मात्र फटका थोडासा चुकला, फटका फसला, मिस टायमिंग झाला. फलंदाज सागर येथे बाद. 2 गडी बाद झालेत. वैयक्तिक 18 धावा काढून सागर येथे बाद झालाय. अजून या षटकातील 9 अजून या इनिंग मध्ये 9 चेंडू येणं बाकी आहेत. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानावरती मनीष मोकल. बघूया मनीष मोकलचा खेळ इथे मैदानावरती चांगल्या रीतीने पाहायला मिळणार का? बघूया चेंडू अखिलचा इथे मात्र भन्नाट यॉर्कर. ऑफस्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती केलेला हा यॉर्कर. चेंडू येथे मात्र डॉट. 39 धावा धावफलकावरती स्थिर स्क्रीनवरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना अखिल. राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना बघूया चेंडू. या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आलाय. अखिलने मिळवली आणखीन एक विकेट. समीर थळे ते मैदानावरती पोहोचलाय. ऋतिक थळे आणि समीर थळे ही थळे बंधूंची जोडी येथे मात्र मैदानावरती कामगिरी कशा प्रकारची करते. अखिल कडवे या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. संघाच्या अपोजिट संघाच्या 2 महत्वाच्या खेळाडूंना येथे मात्र त्याने तंबूमध्ये पाठवलंय. षटकातील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती ऑन साइडला येथे मात्र फटका खेळला मिड विकेटच्या दिशेने. ओमकार ठोंबरे आपण पाहतोय ते क्षेत्ररक्षण करतायत. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 40 धावा धावफलकावरती करंजादेवी मात्रोळी. 4 षटक पूर्ण, 40 धावा, 3 गडी बाद असं हे चित्र मैदानावरती पाहायला मिळते. तत्पुरी खारेपाट चॅम्पियन लीग उद्याचा दिवस खऱ्या अर्थानं महत्वाचा दिवस असणार आहे. सुपर संडेचा दिवस असणार आहे.
खारेपाट चॅम्पियन लीग 2025 पर्व पहिलं. या पहिल्या पर्वावरती कोणता संघ नाव कोरणार आहे ते उद्याच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवशी प्रेक्षक वर्ग सुद्धा या मैदानावरती नक्कीच बहुसंख्येने उपस्थित राहील. प्रेक्षक वर्गाला सुद्धा उद्याच्या दिवशी क्रिकेटची मेजवानी येथे पाहायला मिळणार आहे. क्रिकेटचा एक चांगला आस्वाद येथे घेता येणार आहे. काही जण नक्कीच बाईक वरती येतील, काही जण फोर व्हीलर मध्ये येतील, काही जण महामंडळाच्या बसने येतील, काही जण रिकामी येतील, काही जण बॉटल घेऊन येतील. बॉटल पण बऱ्याच प्रकारच्या असतात, कोल्ड्रिंकच्या असतात, इतर सुद्धा असतात, पाण्याच्या सुद्धा असतात. वळूया सामन्याकडे. थोडासा गमतीचा भाग. शेवटचं षटक आहे समीर. ऑफ स्टंपच्या थोडासाच बाहेर टाकलेला हा चेंडू. पंच सांगतात खेळण्याच्या मर्यादेमधला हा चेंडू आहे. अथर्व गोलंदाजीसाठी आलाय. अथर्व मात्रे पाटील असे बरेचसे खेळाडू आपण सरनेम असलेले पाहिलेत. तर पाहूया चेंडू. या चेंडूवरती खोलवर मारा. एकच धाव. कारण आपण जर पाहिलं तर खारेपाट विभागामध्ये जास्तीत जास्त पाटील, मात्रे, ठाकूर हीच सरनेम पाहायला मिळतील. आमच्या नौगाव मध्ये साधारणतः 60 एक सरनेम तरी असतील. 60 ते 65 सरनेम आहेत. सुमित भगत चांगली कॅप्टनशिप करतायत म्हणून अंकुशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. सुमित भगत बघा आपल्यावरती असलेलं प्रेम. यावेळचा चेंडू खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. नो बॉलचा इशारा. गोल्डन चेंडू आलाय करंजा देवी मातोळी संघासाठी. Every no ball is equal to free hit. 2007 साली सर्वप्रथम हा फ्री हिटचा नियम आणण्यात आला होता. फक्त फ्रंटफूट नो बॉल्स वरती पहिला फ्री हिटची संधी असायची. 2015 नंतर सर्व नो बॉल वरती फ्री हिट बॉल. मात्र फ्री हिट वरती फायदा उचलता आलेला नाहीये. एक धाव तर मिळेल दुसऱ्या धावेसाठी. चान्स नाहीये. एकच धाव मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 49 वरती 59 रन्स. 49 धावा. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये 2 तरी येऊ दे असे करंजा देवी मातोळी संघ प्रार्थना जरूर करत असतील. परंतु प्रार्थना करून चालणार नाहीये. ते मैदानावरती तुम्हाला चांगला खेळ करावा लागणार आहे. देव तर सदैव आपल्या पाठीशी 100% नाही 101% असतो. चांगलं काम करा. तुम्हाला देव सुद्धा यशस्वी करू शकतो. ओके. हा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी करतोय अथर्व मात्रे. ओके. नौखार गावचा हा खेळाडू अथर्व. समीरला इथे मात्र चेंडू हवेमध्ये खेळण्यासाठी गोलंदाज येथे मात्र चान्स देत नाहीये. रन आउट ची संधी. रन आउट. एकच धाव मिळेल. समीरला इथे मात्र तंबू मध्ये जावं लागणार.
आदित्य नॉन स्ट्राइक एंड वरती पोहोचलाय. ऋतिक स्ट्राइक एंड वरती आहे. ऑफ स्टंप पासून खूपच दूर टाकलेला हा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा. एकच धावा अतिरिक्त स्वरूपात या चेंडूवरती मिळेल. 51 धावा. 21 रन्स. 51 धावा धावफलकावरती. पुढे चेंडू ऋतिकसाठी. ऋतिकने खेळलेला फटका. चेंडू हवेत. गोलंदाज चेंडू खाली पोहोचलाय मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. 2 धावा तत्पुरी फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केल्यात. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या पोहोचते 53 वरती. 53 रन्स. 53 धावा. अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या इनिंग मधील एका चेंडूचा खेळ अजून शिल्लक. 13 धावा या षटकामध्ये अथर्व मात्रेने खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार का? मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर करंजदेवी मातुळी संघाला आहे. ती ऋतिक येथे मात्र पूर्ण करणार का? पाहूया चेंडू. चेंडू खराब. व्हाईट बॉलचा इशारा विनोद पाटील सरांकडून. अतिरिक्त धाव फलकावरती मोजली जाईल. धावसंख्या 54 धावा. 54 रन्स. 54 धावा धावफलकावरती लागले. या ऋतिकला खूप कमी संधी या इनिंग मध्ये मिळाली आहे. ओके, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार का? यावेळचा चेंडू खराब. खराब चेंडूवरती येथे मात्र नो प्लस 1 धाव. 2 धावा बोनस स्वरूपात मिळतील. प्लस फ्री हिट. 56 रन्स. 56 धावा. फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल वरती पाहूया. स्ट्राइक रोटेट झालेली आहे. फ्री हिट वरती मात्र 3च प्रकारे येथे फलंदाजाला बाद दिला जाऊ शकतो. रन आउट, ऑब्स्ट्रक्टिंग ऑफ द फील्ड आणि बॉल टॉइस. या 3 प्रकारे आउट दिला जातो. तर पाहूया फ्री हिट बॉल. फ्री हिट वरती आलाय 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 आलाय. सासवणे ब्रँडेड फटका. आदित्यच्या बॅट मधून षटकार. तीस चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 63 धावांचं टार्गेट आहे. तत्पूर्वी येथे मात्र एक खुशखबर आहे मित्रांनो. दिनांक 11, 12, 13, 14 डिसेंबर 2025 रोजी याच मैदानावरती स्पर्धा आहे. प्रथम क्रमांक पारितोषिक 50,000 रुपये. द्वितीय क्रमांक 25,000 रुपये. तृतीय 11. चतुर्थ 11,000 रुपये. आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज कूलर, गोलंदाज कूलर, आकर्षक चषक सुद्धा आहेत. सायकल सुद्धा आहे. यूट्यूब वरती लाईव्ह स्पर्धा आहे आणि या टुर्नामेंटचे लॉट सुद्धा उद्या लाईव्ह येथे टाकण्यात येणार आहेत. ग्रुप वाईज टाकण्यात येतील. याची नोंद घ्या. एक सुंदर अशी स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अवश्य येथे आपली एंट्री करा आणि यूट्यूब वरती सुद्धा ही लाईव्ह स्पर्धा आहे. ग्राउंड आहे हेच बीसीसी तीनविरा ग्राउंड. धन्यवाद विनोद पाटील यांची ही टुर्नामेंट आहे. तत्पूर्वी येथे 63 धावा रोकायच्या आहेत करंजादेवी मातोळी संघाला. बनवायचे आहेत सुमित भगत, जय हनुमान मिळखतकार कंपनीला. कॉमेंट्री मध्ये घेतोय मी थोडासा ब्रेक आणि घेतोय. 2 गावला एक एंट्री शिल्लक आहे. विनोद पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क करा. 2 गाव एक टीम, त्याला एक एंट्री शिल्लक आहे. बघा टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा बरेचसे नवीन नवीन कन्सेप्ट. ग्रामपंचायत लॉट, 2 गाव एक टीम, आयकॉन, अलिबाग तालुका हाफ ओपन, अशा भरपूर कॅटेगरी मध्ये
स्पर्धा या अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा, ज्या पनवेल तालुक्यामध्ये, उरण तालुक्यामध्ये, म्हणजेच उत्तर रायगडमध्ये ज्या अशा प्रकारच्या टुर्नामेंट खेळवल्या जायच्या, ते आता मात्र आपल्या ठिकाणी सुद्धा खेळायला मिळतात. तत्पूर्वी येथे प्रितेश पाटील यांच्याकडे मी घेऊन चलतोय. ओटी प्रितेश, धन्यवाद. व्हेरी मच सौरभ बुरे. हा धन्यवाद प्रितेश मिलकतकर गावचे उपसरपंच अभिजित गडवे सर इथे आलेले आहेत. त्यांचं या खारेपाट चॅम्पियन्स लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे नेहमीच आपण पाहिलेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपल्या गावातील संघ आहे, सो सपोर्टिव्ह रोल हा नेहमी गावकऱ्यांकडून पाहायला मिळतो. लेट्स प्ले, लेट्स द बॅटल बिगिन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच कपिल ठाकूर. गोलंदाजी ट्रॅक वरती हशिवरे गावची धडाडती तोफ, वेगवान गोलंदाज, तेज तर्रार गोलंदाजासाठी ओळखला जाणारा मनीष मुकल पाहायला मिळतोय. समोर मात्र यंदाच्या हंगामात तुफानी फॉर्म मध्ये असलेला मिळकतकार गावाला बिलॉंग करणारा ओमकार ठोंबरे, डावकुऱ्या हाताचा स्फोटक फलंदाज आणि त्याच्या साथीला बाहुबली फलंदाज, बाहुबली ऑफ अलिबाग सुमित भगत. दोन्हीही आक्रमक अग्रेसिव्ह स्वरूपाची फलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे फलंदाज. पाहूया हा सामना कसा होईल. या सामन्यामध्ये चित्र काय असेल. पहिला चेंडू. मनीष मोकलची ही ओळख आहे, मनीष मोकलची ही खासियत आहे. आपल्या स्टाईलने, आपल्या अंदाजाने त्याने मात्र डावाला प्रारंभ केलाय. पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. थोडासा हार्ड लेन्थवर टाकला होता बॅट्समन बॅट्समन ओमकारला बीट करणारा चेंडू. हॅलो, अभिजित दादा इथे आलेले आहेत, तर मी मुख्य आयोजकांना विनंती करतोय की सामाजिक कार्यकर्ते मिळकतकर गावचे अभिजित दादांचा इथे यथोचित मानसन्मान करायचा आहे. हंड्रेड 100% कमिटमेंट देण्यासाठी परिचित असलेला गोलंदाज मनीष मुकल आपण पाहतोय. हशिवरे संघासाठी स्ट्राईक बॉलरची भूमिका नेहमीच तो अत्यंत चांगल्या पद्धतीने बजावत असतो आणि अगदी त्याच पद्धतीने आपण पाहतो आज करंदादेवी मातोळी संघाचं प्रतिनिधित्व करताना सुद्धा त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. मनीष मुकलची वैशिष्ट्य म्हणजे नेहमी तो सातत्यपूर्ण कन्सिस्टंट कामगिरीसाठी ओळखला जातो आणि आज सुद्धा आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये टिचून मारा करतोय. आता आव्हान मोठे आहे, आता धडाकेबाज फलंदाज सुमित भगत आलाय. आक्रमकता म्हणजे सुमित भगत, अग्रेसिव्हपणा म्हणजे सुमित भगत. आणि पाहूया सुमित वर्सेस मनीष मोकल हे युद्ध कशा पद्धतीने रंगेल. यावेळीस भगतने ठोकलाय लॉंग ऑन क्लिअर करणारा स्टँड ऑन डिलिव्हर लांब पल्ल्याचा ह्यूज हिट षटकार. अगदी खडे खडे प्रहार पाहायला मिळाला. सुमित भगत ब्रँडेड षटकार. धाव फलकावरती 7 धावा लागल्यात. सुमित मात्र आपण पाहतोय अत्यंत आक्रमक पद्धतीने डावाला प्रारंभ करतोय. अटॅक द बेस्ट फॉर डिफेन्स असं म्हटलं जातं. तो अटॅक सुमितच्या बॅट मधून आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल मनीष मोकलियाचा P1 षटक. खारेपाट चॅम्पियन लीगचा तिसरा दिवस आपण पाहतोय. ओ यावेळी कमबॅक
चेंडू थोडासा दूर ठेवला बॅट्समन पासून, थोडासा बाहेर काढला. व्हरायटी ही मनीष मोकलची नेहमी खासियत राहिली आणि आपण पाहतोय त्याच्या फात्यातील आणखीन एक अस्त्र त्याने बाहेर काढलं. सुमित भगतला बीट करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी इव्हेंटफुल असं चित्र मैदानावरती पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू मैदानावरती चांगल्या पद्धतीचा खेळ करत असताना पाहायला मिळतात. यावेळी मिड ऑन क्लिअर केले, कोणताही फील्ड प्रोटेक्शन नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी आला. एक्सलंट चौकार. अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण पाहतोय सुमित भगत कडून, जी सरासरी काटायची आहे त्या अनुषंगाने तो खेळ करतोय. अत्यंत चांगला खेळ सुमित भगत कडनं अद्यापर्यंत पाहायला मिळाला आहे. 3 चेंडूचा सामना त्याने केला, 1 षटकार चौकारांशी. तो मात्र मैदानावरती आपली इनिंग सजवतोय. ओहो, यावेळी चेंडू टाकण्यामध्ये थोडासा व्यत्यय आला, त्यामुळे मात्र पंचांनी सांगितलं की हा चेंडू डेड आहे. पुन्हा एकदा मनीष मोकल सज्ज होईल गोलंदाजी करण्यासाठी. सुमित भगत मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये अगदी तुफानी फलंदाजी करतोय. सुमित भगत आणि आक्रमकता याचा अगदी जवळचा परिचय आहे आणि सुमित भगत आपल्या स्टाईल मध्ये या डावाला प्रारंभ करत असताना पाहायला मिळतोय. अगदी दणकेबाज सुरुवात त्याने मात्र पहिल्या षटकात केली. प्रभावी फलंदाजी पहिल्या षटकात सुमित भगत द्वारे अद्यापर्यंत पाहायला मिळाले. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय अगदी जोरात अपील झालं होतं. चेंडू मात्र आपण पाहतोय थोडासा लक्षम सोडून बाहेर जात होता आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय पंचांनी नॉट आउटचा निर्णय दिलेला आहे. आता मात्र येणाऱ्या 4 षटकामध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 52 धावांची. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. खारेपाट चॅम्पियन लीगचे उद्या सुपर 8चे सामने असणार आहेत आणि त्याचा ड्रॉ जो असणार आहे तो ड्रॉ हा सामना संपला की लगेच येथे केला जाणार आहे. आणि उद्या रिपोर्टिंग टायमिंग 8:30 असणार आहे आणि एक्झॅक्ट 8:45 वाजता सामना चालू होणार आहे. 70 पेडांबे आणि सिद्धेश स्पोर्ट्स मांडवखार या संघाला मी विनंती करतोय उद्या बरोबर 8:30 रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे आणि 8:45 पहिला चेंडू पडेल. शाप 8:45 पहिला चेंडू पडेल. षटक क्रमांक 2 P2चं षटक गोलंदाजी करण्यासाठी सासवणे गावचा सितारा जो स्ट्राइक बॉलर म्हणून ओळखला जातो. फुलाई देवी सासवणे संघासाठी खेळत असताना विकेट टेकर भूमिका बजावणारा आदित्य गिजम आलाय. आदित्य गिजम बद्दल बोलायचं तर व्हरायटी असलेला गोलंदाज, वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. तो पाहूया दुसऱ्या षटकात कशी गोलंदाजी करेल. ओमकारची बॅट मात्र थोडी शांत पाहायला मिळते. ओमकार हा मुळातच आक्रमक प्रवृत्तीचा फलंदाज आहे. एकदा का तो लागला की थांबायचं नाव घेत नाहीये. तो पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने फलंदाजी करेल. 4 षटकांमध्ये 52 धावा चेस करायच्या आहेत. सामना कमालीचा रंगतदार ठरतोय. इंटरेस्टिंग मुकाबला मैदानावरती पाहायला मिळतोय. दोन्ही संघांमध्ये विजयासाठी चालू असलेली जद्दोजहद मैदानावरती पाहायला मिळते. ओहो, पहिला चेंडू आडव्या बॅटने लपटण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव आलाय, धाव येत नाहीये. धावांसाठी स्ट्रगल पाहायला मिळतोय. ओमकार ठोंबरे थोडासा आज मात्र नेहमीच्या रिदम मध्ये पाहायला मिळत नाहीये. किंबहुना आपण ज्यावेळी ओमकारला पाहतो प्रत्येक वेळी तो अटॅक करत असतो. आज मात्र एक वेगळा चॅलेंज, एक वेगळा दबाव ओमकारवरती पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्सने तो ओमकारला मैदानावरती फलंदाजी करावी लागेल. यावेळी मात्र आपण पाहतोय अत्यंत चांगला फटका पाहायला मिळाला. आदित्यचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये टिचून गोलंदाजी करतोय. चान्स देत नाहीये, संधी देत नाहीये फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची आणि त्याचमुळे मात्र आता दबाव वाढतोय. सुमित भगतच्या खांद्यावरती
आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे. हे शिवधनुष्य सुमितला पेळावं लागेल. कॅप्टन नॉक सुमित भगतला ते खेळावं लागेल. असे अनेक नॉक सुमितने आपल्या कारकिर्दीमध्ये खेळलेत. आज पाहूया सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकार संघासाठी त्याचा तो नॉक येणार का, की ऑपोजिट संघ त्याच्यावरती हवी ठरणार. आता मात्र सुमितची फलंदाजी बघणं एक वेगळा आनंद आहे, पण समोर आदित्य गिजम सुद्धा तितकाच तेज थरार मारा करतोय. यावेळी अफलातून अद्वितीय अलौकिक बॅकवर्ड लगच्या बाहेर षटकार. खारचे उपसरपंच अभिजितजी कडवे यांच्याकडून पारितोषिक आले. सुमितने अजून जर 2 लगातार षटकार मारले तर 3000 रुपयांचा कॅच प्राइस सुमितला असणार आहे. 18 ऑन दी बूट. यावेळी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला फक्त सिंगल मिळते. धाव फलकावरती 19 धावा पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक दुसरं चालले. सामना अगदी बॅलन्सिंग स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ समसमान अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. जो संघ इथून आपल्या कामगिरीमध्ये आमूलाग्र सुधारणा करेल तो संघ होणार या मॅचचा विजेता संघ. दोन्ही संघांकडून अगदी कसोसीने प्रयत्न चालू आहेत. विजयासाठी चालू असलेली धडपड आपण पाहतोय. ओमकार ठोंबरेच्या बॅट मधनं यावेळी मिड विकेट क्लिअर करणारा हा गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा ब्रँडेड षटकार. पारितोषिक आले. याने अजून 2 लगातार षटकार मारले तर मिळकतकारचे उपसरपंच अभिजित कडवे यांच्याकडून 3000 रुपयांचा कॅश प्राइज. व्हॉलंटियर्स आपण दक्ष राहायचं आहे. मैदानावरती तुफानी तडाखेबंद फलंदाजी. आदित्य गिजामवरती हल्ला बोल केला, हवाई फायर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओमकारला आता मात्र सूर गवसलाय आणि तो मात्र गोलंदाजांची पिटाई करतोय. चांगल्या दर्जाची फलंदाजी, चांगल्या क्वालिटीची फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. हा चेंडू थोडासा वाचण्याचा प्रयत्न बॅट्समन पासून अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा डिसिजन घेतला गोलंदाजाने. हा डिसिजन त्याच्या संकलात आलाय. आणखीन एक वाईड चेंडू, थोडीशी स्वैर गोलंदाजी, अनियंत्रित गोलंदाजी आदित्य गिजमकडनं आपण पाहतोय. त्याला ट्रॅक वरती यावं लागेल. बॅक ऑन ट्रॅक येत असताना त्याला मात्र योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा ओमकार ठोंबरेने लगावलाय मोठा फटका. अँड येस इट इज सेकंड इन अ रो ही इज ऑन द फायर. आहेत. 32 धावा झाल्यात आणि उर्वरित 3 षटकामध्ये 31 धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानावरती धुमाकूळ घालते आणि खऱ्या अर्थानं ओमकार ठोंबरेने सुमित भगतला सुंदर शानदार साथ दिले. 2 षटकाच्या खेळांती 32 धावा.
स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय धाव संख्येचा ग्राफ, धाव संख्येचा आलेख उंचवताना पाहायला मिळतोय. सुमित बघा डेंजरस करतोय आणि त्याच्याहून डेंजरस बॅटिंग करतोय ओमकार ठोंबरे. मनीष मोकलकडनं खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत कर्णदेवी मातोळी संघाला. कर्णदेवी मातोळी संघाच्या गोलंदाजी फात्यातील तो मात्र बॅकबोन आहे, पाठीचा कणा आहे. मनीष मोकल सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फुल टॉस, मिस टाइम झाला, कॅच होईल का? जर हा झेल झाला असता तर खूप मोठी विकेट मिळू शकली असती, प्राइजलेस विकेट होऊ शकली असती. पण इथे मात्र आपण पाहतोय सुमितला जीवनदान मिळाले. धाव फलकावरती 2 धावांची वाढ होते. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात, सॉरी 34 धावा विदाउट लॉस मैदानावरती फलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही सलामी वीराने अत्यंत चमकदार कामगिरी केले, इम्पॅक्ट सोडलाय, प्रभावी फलंदाजी केले आणि गोलंदाजांविरुद्ध मात्र चांगली नीती रणनीती वापरले, चांगलं प्लॅनिंग केले आणि त्या अनुषंगाने खेळत असताना अक्षरशः धुमाकूळ घातलाय. यावेळी चेंडू अगदी चांगला पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे सिंग, कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये. येणारा प्रत्येक चेंडू आता महत्वाचा आहे. जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढं महत्वाचं असेल कर्णदेवी मातोळी संघासाठी. पण समोरून मात्र अटॅक होतोय, आक्रमण होतोय. ते आक्रमण कशा पद्धतीने रोखून जाणार ते पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल. मैदानावरती मनीष मुकुलचा अटॅक खूप महत्वाचा असेल, कारण हा संघाचा सर्वाधिक महत्वाचा गोलंदाज आहे. त्यामुळे मनीषला इथे चांगली गोलंदाजी करावीच लागेल. फटका फसलाय, कॅच होईल का? ऋषी डाऊन द बॉल आलाय अँड येस रेडी. सुमित भगतची मोठी विकेट. सुमित भगत जाईल बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो, मोठा धक्का. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळाले. पेच केली आणि तो मात्र बाद झाला. नवीन खेळाडू गोलंदाजांचा कर्दनकाल आणि कालच्या दिवसभरामध्ये ज्याने अत्यंत आक्रमक कामगिरी केली. शेवटच्या सामन्यामध्ये सौरभ नावाचा वादळ आपण अनुभवलं होतं. तो सौरभ ठोंबरे गेला मैदानात फलंदाजी करण्यासाठी. मिळकतखारचा हार्ड हिटर म्हणून हा खेळाडू ओळखला जातो. अगदी जागेवरून लांब लचक षटकार मारण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. पाहूया महत्वाच्या क्षणी जिथे सामना ऐन मोक्याच्या क्षणी आला आहे तिथे सौरभ कशा पद्धतीने फलंदाजी पेश करणार. सुमित भगत बाद झाल्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स कर्णदेवी मातोळी संघाला मिळालाय. तसं पाहायला गेलं तर मिळकतकार आणि मातोळी दोन्ही शेजारी शेजारी संघ आहेत आणि या दोन शेजाऱ्यांमध्ये चालू असलेला हा सामना अत्यंत अटीतटीच्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, कमालीची गोलंदाजी, मनीष मोकलची भेदकता या ओव्हर मध्ये पाहायला मिळालं. दिमागदार पुनरागमन कसं करायचं हे मनीष मोकलने दाखवून दिलं आणि या षटकामध्ये मात्र त्याने अगदी टिचून मारा केलाय, भेदक मारा केलाय, तिखट मारा केलाय. या षटकामध्ये धावा येणं पूर्णपणे थांबलेलं आहे. पण आता मात्र लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड असा सुद्धा सामना पाहायला मिळेल आणि लेफ्ट हँडेड मधला सामना जो असतो ना तो नेहमी रंगतदार ठरत असतो. पाहूया या दोन डावखुऱ्या फलंदाजांमध्ये उजवा कोण ठरतोय. 14 चेंडू 28 धावाचं इक्वेशन पाहायला मिळते. या दरम्यान फलंदाजी करणारा संघ सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकार या संघासमोर. 14 चेंडू 28 धावा. काय घडेल, काय बिघडेल मैदानावरती पाहूया. ओहो, हा चेंडू डाऊन द लेग स्टिक पाहायला मिळते अँड अंपायर सेज इट्स अ वाईड. नाव स्कोर मूव्स ऑन 36. 14 चेंडू 27 धावा. सामना जसा
उत्तरार्धाकडे वळलाय तसं आपण पाहतोय सामन्यातील इक्वेशन आव्हान सगळं काही वाढत चाललंय. मॅच एक वेगळ्या दबावामध्ये पाहायला मिळतात. दोन्ही संघ आपण पाहतोय दबावाखाली दडपणाखाली आपलं सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करतात. आपापल्या परीने कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करतायत. रंगतदार रोमहर्षक उत्कंठावर्धक अशी लढत मैदानावरती सध्या पाहायला मिळते. 14-27 पाहूया कशा पद्धतीने सामना पुढे सरकेल. मनीष मोकलचा फुल्ला चेंडू. ओहो, कमी गतीने टाकला होता आणि पिंट्याने अटेम्प्ट चांगला केला, डायू लगावली, पण शेवटच्या क्षणी त्याच्या हातून झेल मात्र निसटला. येथे तुम्हाला हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतील. येथे तुम्हाला मिस्टेक टाळाव्या लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा, शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघाला करावे लागतील. 13 चेंडू 25 धावा. सामन्यामध्ये आपण पाहतोय रंग निर्माण झालेत. सामन्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे ट्विस्ट पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं मनीष मोकलने मैन मुक्काच्या क्षणी हे बहरदार षटक केले. 13 चेंडू 25 धावा. काय घडेल मैदानावरती? दोन्हीही मिळकतकर गावाला बिलॉंग करणारे खेळाडू खेळपट्टीवरती आहेत. दोघेही आक्रमक बॅट्समन ही त्यांची ओळख आहे. पाहूया कशा पद्धतीने ते फलंदाजी करतील. आता मनीष मोकल सज्ज होतोय. ओहो, लाऊड अपील and umpire says yes, it is leg before wicket स्वरूपात ओमकार टोंबरे जाईल मैदानातून माघारी परत. मोठी विकेट, बिग विकेट. त्यांचं या खारेपाट चॅम्पियन्स लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. खडूस क्रिकेट का असताना ते दाखवून दिले मनीष मोकलने. हार न मारण्याची वृत्ती त्याच्याकडे आहे, चिवट वृत्ती त्याच्याकडे आहे. ऐन मुक्काच्या क्षणी त्याने केलेलं हे षटक अत्यंत महत्वाचं पाहायला मिळालं. या षटकामध्ये केवळ त्यांनी 6 धावा दिल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्येचा आलेख अगदी उंच जात होता. तो अचानकपणे ज्या पद्धतीने शेअर मार्केट कोसळताना त्या पद्धतीने कोसळत असताना पाहायला मिळालं. कमालीची गोलंदाजी मोक्याच्या क्षणी मनीष मोकलने फेकलेलं बहारदार षटक आणि त्यामुळे सामना मात्र आता रंगतदार स्थितीमध्ये. 12 चेंडू 25 धावा. कोण जिंकणार, कोण हारणार, कोण होणार विजेता नायक, कोण होणार खलनायक? नवीन खेळाडू आपण पाहतोय अनिरुद्ध पाटील मैदानात फलंदाजी करण्यासाठी गेलाय. अगरसुरे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. समोर आपण पाहतोय सौरभ ठोंबरे खेळपट्टीवरती तळ ठोकून आहे गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया कोणता गोलंदाज येईल. स्वरूप मात्रे मात्रेच्या हाती कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. अगदी यंग टॅलेंट पाहायला मिळतोय. अगरसुरे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू यंग गन म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि अगदी दोघेही स्वरूप असेल सार्थक असेल 15-16 वर्षाचे हे खेळाडू आहेत, पण अगदी लहान वयामध्ये चमक दाखवले आणि आपण पाहतोय आज मात्र मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळत असताना ते कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. समोर सौरभ ठोंबरे आहे. काल अंतिम सामन्यामध्ये अशाच सामन्यामध्ये सौरभ ठोंबरेने आपल्या हातून निसटलेला सामना खेचून आणला होता. त्या पद्धतीचा नॉक सौरभ ठोंबरे ते खेळणार का, किंबहुना गोलंदाजी करणारा स्वरूप चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून देणार? सामना कमालीचा रंगतदार ठरलाय, सामना कमालीचा रोमांचक ठरलाय आणि महत्वाच्या क्षणी पाहूया कोणता खेळाडू असेल जो टेन्शन वाल्या सिच्युएशन मध्ये आपलं डोकं शांत संयमी ठेवून आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल. खरंदादेवी मातोळी की जय हनुमान मिळकतकार. पहिला चेंडू आपण पाहतोय क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर घेता आला नाहीये. आता मात्र अनिरुद्ध पाटीलला बॅटिंग करण्यासाठी अगरसुरे गावचा फलंदाज अनिरुद्ध पाटील, समोर गोलंदाज सुद्धा अगरसुरे गावचाच पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू एकाच गावातील आहेत, एकाच संघातील आहेत, त्यामुळे दोन्ही संघांना दोन्ही खेळाडूंना पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी सर्व काही माहीत आहेत. सन्माननीय उद्योजक निशिकांतजी पाटील यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. थँक्यू सो मच दादा. व्हॉट युअर कॉम्बॉक्स. अत्यंत निर्णायक स्थितीमध्ये आलेला सामना. 11 चेंडू 24 धावा. पाहूया अनिरुद्ध समोर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. तसं पाहायला गेलं तर स्थानिक क्रिकेटमध्ये अनिरुद्ध त्यांचा कॅप्टन असतो, पण आज मात्र हा छोटा खेळाडू त्याच्या कॅप्टनच्या विरुद्धच खेळतोय आणि तो पाहूया महत्वाच्या क्षणी कशी गोलंदाजी करेल. 11 चेंडू 24 धावा.
अनिरुद्धचा फटका फसलाय, मिस टाइम आहे, कॅच होण्याची शक्यता. येस लेडीज, स्वरूप मात्राने मिळवले मोठी सफलता. पाटील अगदी स्वस्तात बाद झालाय. गोल्डन डकची शिकार ठरले. मनीष मोकलच्या त्या तिसऱ्या ओव्हरने सामन्याला कलाटणी दिली. सामन्याचा नूर पालटला. कारण असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकामध्ये एक हाती वर्चस्व पाहायला मिळते सविता गोरख कडवे पुरस्कृत हनुमान मिळकतकर संघाचं. सुमित भगत बाद झाल्यानंतर कोणताही खेळाडू जबाबदारी खांद्यावरती घ्यायला तयार नाहीये. येथे रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावर घ्यावी लागेल. सौरभ ठोंबरेकडे तो अनुभव आहे. सौरभ ठोंबरेला आपला अनुभव पणाला लावावा लागेल आणि संघाच्या मदतीला धावून जावं लागेल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हटलं जातं. अथर्व हा नव्या दमाचा, नव्या नवलाईचा खेळाडू आता मैदानावरती फलंदाजी करायला गेलाय. दोन्ही यंगस्टर आपण पाहतो एकमेकांविरुद्ध येत आहेत. स्वरूप मात्रेची भेदकता पाहायला मिळते. 10 चेंडू 24 धावा. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? दोन्ही संघ आपण पाहतोय आपलं 100% मैदानावर देत असताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा अद्भुत, अमेझिंग, व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट बाय अथर्व मात्रे. क्रिकेट इज गेम ऑफ चान्सेस. क्रिकेटमध्ये मिळालेला छोटा छोटा चान्स पकडायचे असतात, ग्रॅब करायचे असतात. थोडासा चान्स मिळाला, संधी मिळाली होती. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि या रिव्हर्सने जे दबाव आला होता, जे दडपण, जे प्रेशर आलं होतं ना मिळकतकर संघावरचं, ते मात्र रिलीज केले आणि थोडासा दिलासा मिळाला असेल. थोडंसं सुखदायक वातावरण आता मिळकतकर संघाच्या पॅन्डॉल मध्ये पाहायला मिळते. स्वरूप वरती हल्ला बोल केला अथर्व मात्रेने. 9 चेंडू 18 धावा. सामना अगदी रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. ओहो, टीट फॉर टॅट. जशास तसे उत्तर, चोख प्रत्युत्तर, स्विंग अँड अ मिस. सामना मात्र आपण पाहतोय एक वेगळ्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. सुरुवातीपासून जर आपण पाहिले तर अनेक अप डाऊन, चढ उतार, हेलखावे या मॅच मध्ये पाहायला मिळाले. सुरुवातीपासून अशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या या सामन्यामध्ये विजयश्री पाहूया कोणाच्या गळ्यात पडते आता. 8 चेंडू 18 धावा, 45 धावा स्कोर बोर्ड वरती. ओहो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय करणारा हा चेंडू स्वरूप मात्रने आपल्या संघाला आणखी एक सफलता प्राप्त करून दिले. अनेक नवतरुण किंवा यंग खेळाडू या स्पर्धेमध्ये चमकताना दिसत आहेत. खऱ्या अर्थानं खारेपाट चॅम्पियन लीगचा जो उद्देश होता तो साध्य झाला. अनेक नवतरुण आपल्याला या स्पर्धेद्वारे पाहायला मिळाले चमकदार कामगिरी देत असताना. स्वरूप म्हात्रेने दबावाच्या क्षणी काय कामगिरी केले, का अद्भुत गोलंदाजी केले आणि त्याच्या या दिमाखदार गोलंदाजीमुळे सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत हनुमान मिळकतकर संघ पूर्णपणे दबावामध्ये आलाय. 7 चेंडू 18 धावा. एकीकडे गिरीश पाटील यांच्या खरंजादेवी मातोळी संघाने कमबॅक केले, पण पाहूया अंतिम क्षणी काय होईल. शेवटी हा खेळ क्रिकेट आहे. या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतं. नवीन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. नवखार गावाला बिलॉंग करणारा पॉवर हिटर प्रतीक पाटील. प्रतीक पाटीलकडे ती कपॅसिटी आहे, 6 हिटिंग ॲबिलिटी या खेळाडूकडे आहे. कोणत्याही क्षणी षटकार मारण्याची हिंमत हा खेळाडू ठेवतो.
ओहो, आणखीन एक त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. स्वरूप मात्रेने आपल्या गोलंदाजीचा क्लास दर्जा सुंदरपणे दाखवून दिलाय. खेळाडू अनेक असतात पण गेम चेंजर एकच असतो. स्वरूप मात्र ते गेम चेंजर ठरलंय. काय गोलंदाजी केले, काय गोलंदाजी केले. यंग गन खऱ्या अर्थानं दहाडताना दिसली. एक षटकार जरूर खाल्ला पण केवळ 7 धावा या षटकात खर्च केल्या आणि 3 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलाय. सामना आता अंतिम षटकात पोहोचलाय. अंतिम षटक डिसाइड करेल या सामन्यामध्ये विजेता कोणता संघ होईल. 6 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 18 धावांची. 6 चेंडू 18 धावा. अंतिम षटकाचा दबाव जो चांगल्या पद्धतीने झेलेल तो संघ विजेता होईल. आणि आपण पाहतोय स्वरूपने शानदार गोलंदाजी केली, त्यानंतर त्याचाच भाऊ गोलंदाजीला आलाय. सार्थक मात्रे पुन्हा एकदा पाहायला मिळते गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया सार्थक या षटकामध्ये कशी गोलंदाजी करेल. पण मिळकतकार संघासाठी आशेचा किरण आहे सौरभ ठोंबरे. सौरभ ठोंबरेकडे कमालीची फलंदाजी करण्याची क्षमता आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे आमचे केतनदादांचे बंधू प्रितेशजी पाटील इथे आलेले आहेत. त्यांचं खारेपाट चॅम्पियन्स लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. मी या मान्यवरांना विनंती करतोय की आमच्या मंचावर आसनस्थ होण्याची मी तुम्हाला विनंती करतोय. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. स्वरूपची तगडी गोलंदाजी पण अजूनही सामना संपला नाहीये. शेवटच्या चेंडूवरती या मॅचचा रिझल्ट स्पष्ट होईल हे मात्र नक्की. सौरभ ठोंबरेवरती सर्वांच्या नजरा लागल्यात कारण सध्याच्या कंडिशनला सरपंच सविता गोरख कडवे संघासाठी महत्वाचा खेळाडू सौरभ ठोंबरे आहे. पण समोर पाहतोय आपण या वर्षीच्या हंगामामध्ये प्रत्येक मैदानावरती ज्या गोलंदाजाने सर्वांनाच प्रभावित केले असा सार्थक मात्रे आलाय. ज्याच्या बंधूने मागील ओव्हर केली होती अत्यंत भन्नाट स्वरूपाची. तो सार्थक मात्रे पाहूया कशी गोलंदाजी करेल. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर भन्नाट वेगाने फास्ट अँड फ्युरियस पद्धतीने वेगाने पूर्णपणे अचंबित करणारी गोलंदाजी. अचानकपणे स्कोअर बोर्डला झालं का हा मोठा प्रश्न पडलाय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 32 धावा होत्या आणि त्यानंतर धावा येणं पूर्णपणे थांबलं. क्रिकेटमध्ये कॉन्फिडन्स महत्वाचा असतो. एक सुमित भगत बाद झाला पण क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा असतो. सुमित भगत बाद झाल्यानंतर कोणत्याही खेळाडूने जबाबदारी खांद्यावरती घेतली नाही आणि त्याचमुळे हा दबाव निर्माण झालाय. कॉन्फिडन्सने फलंदाजी करणं गरजेचं आहे मैदानावरती. सुंदर गोलंदाजी, शानदार गोलंदाजी, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. सार्थक मात्रे कमालीची गोलंदाजी करतोय. अगर सूर्य ब्रँड गोलंदाजी मधील मैदानावरती पाहायला मिळतोय. दोन्हीही या यंग खेळाडूने खऱ्या अर्थानं चमकदार कामगिरी केली. अंतिम षटकामध्ये मात्र तुफानी गोलंदाजी करतोय सौरभ ठोंबरे. जो पॉवर हिटर आहे त्याला मात्र मोठ्या फटकन वाचून वंचित केलं जाते, परावृत्त केलं जाते. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. कमालीची अचूकता, कन्सिस्टन्सी सार्थकच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूवरती मात्र सार्थकने आपली दमदार गोलंदाजी पेश केले. दमदार गोलंदाजीचा अद्भुत नजराणा पेश केलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू महत्वाचा. 3 चेंडूवरती विजयासाठी 3 षटकारांची आवश्यकता. फटका आलाय मोठा, क्षेत्ररक्षक आहे पण सिंगल मिळेल. आता मात्र 2 चेंडू 17 धावा. सुटकेचा निश्वास सोडला असेल तो गोलंदाजी करणाऱ्या संघाने, पण फलंदाजाने हाराकिरी पत्करली असं म्हणावं लागेल. सुमित भगतचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला फारसा इम्पॅक्ट सोडता आला नाही आणि त्याचमुळे सरपंच सविता गोरख कडवे संघ पूर्णपणे बॅकफूट वरती गेला, पिछाडीवरती गेलेला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 17 धावा. खारेपाट चॅम्पियन लीग मध्ये सुपर 8 ला क्वालिफाय होणारा 7वा संघ आपल्याला ते भेटेल. आतापर्यंत 6 संघांनी खारेपाट चॅम्पियन लीग मधील सुपर 8 मध्ये आपली दावेदारी सिद्ध केले. 2 चेंडू 17 धावा. सार्थक मात्रे नव्या दमाचा, नव्या नवलाईचा डॅशिंग डायनामिक बॉलर पाहायला मिळतोय.
ओ यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर, कनेक्शन दर्जेदार. फार उशीर झाला या फटक्याला. अगदी उशिराने हा फटका आला. एक चेंडू आधी जरी हा फटका आला असता तर काही वेगळं चित्र असतं. पण आता मात्र एक चेंडू 9 धावा, सॉरी 11 धावा. एक चेंडू 11 धावा. सन्माननीय केतन पाटील यांचे बंधू रायगड जिल्हा परिषदेमध्ये ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा इथे यथोचित मानसन्मान खारीपाट चॅम्पियन्स लीग मध्ये होत असताना ओव्हर यू कॉम्बॉक्स. एक चेंडू 11 धावा. अंतिम चेंडू, अंतिम चेंडू. स्वरूपने केलेली बहरदार गोलंदाजी, मनीष मोकळने दिली त्याला महत्वाची साथ आणि अंतिम षटकामध्ये सार्थकने केलेली सुद्धा तितकीच अफलातून गोलंदाजी. आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय या सामन्यावरती सध्या तरी पारड वरचढ पाहायला मिळते करंदादेवी मातोळी संघाचं. आणि करंदादेवी मातोळी संघाने गिरीश पाटलांच्या संघाने अगदी थाटामाटामध्ये सुपर 8 मध्ये आपला प्रवेश पक्का केलेला आहे. वॉल प्लेट. मॅचच्या रेस मध्ये पण अगदी सगळं अनालिसिस केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आले, ज्याने खऱ्या अर्थानं सामना फिरवला आपल्या एक हाती गोलंदाजीच्या जोरावरती असा स्वरूप मात्र ठरलाय मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू कपिल. सन्माननीय प्रितेशजी पाटील जे की मुख्य मान्यवर आता आलेले आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवतींचा इथे मानसन्मान होत आहे. सुमित भगत यांनी उत्कृष्ट कॅप्टन्सी केल्याबद्दल अंकुश पाटील यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ते तुम्ही कभी धूप तो कभी छाया है और यही क्रिकेट की माया है. पहिल्या